माहिती तुमच्यासाठी सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे माहिती तुमच्यासाठी. तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. तर स्मार्ट शिधापत्रिका काल महाराष्ट्र शासनाने एक नवीन जी आर काढला आहे. तर काय आहे ते स्मार्ट शिधापत्रिका, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने 22 जून 2026 रोजी नवीन शासन निर्णय जारी करून राज्यातील रेशन कार्ड धारकांना QR कोडयुक्त स्मार्ट शिधापत्रिका देण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. निर्णय का घेण्यात आला? सध्या वापरत असलेल्या कागदी शिधापत्रिकेमध्ये अनेक अडचणी येतात. रेशन कार्ड फाटते किंवा खराब होते, माहिती अपडेट करणे कठीण जाते, पडताळणीस वेळ लागतो, बनावट कार्डांचा धोका असतो. यामुळे राज्यातील नागरिकांना आधुनिक आणि सुरक्षित स्मार्ट रेशन कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणाला मिळणार स्मार्ट शिधापत्रिका? खालील लाभार्थ्यांना नवीन स्मार्ट शिधापत्रिका दिली जाणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील AAY अत्यंत अन्न योजना, PHH प्राधान्य कुटुंब, APL शेतकरी योजना लाभार्थी. स्मार्ट शिधापत्रिकेचे वैशिष्ट्य काय आहे? QR कोड असलेले कार्ड असणार आहे, टिकाऊ आणि दीर्घकाळ वापरता येणार आहे, माहिती जलद पडताळणी होणार आहे, बनावट कार्डांना आळा भेटणार आहे, डिजिटल सार्वजनिक वितरण प्रणालीशी जोडले जाणार आहे. अंदाजे 1.70 कोटी स्मार्ट शिधापत्रिका वितरित केल्या जाणार आहेत. खर्च किती आहे? सुरुवातीला सुमारे 48 कोटी खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. निविदा प्रक्रियेनंतर अंतिम दर निश्चित झाल्यानंतर एकूण खर्च 51.79 कोटी मंजूर करण्यात आला आहे. एका कार्डची किंमत प्रति एका स्मार्ट शिधापत्रिकेची किंमत असणार ₹30.47 निश्चित करण्यात आला आहे. कारसाठी नागरिकांना पैसे द्यावे लागतील का? शासन निर्णयात नागरिकांकडून शुल्क आकारण्याचा उल्लेख नाही. संपूर्ण खर्च शासनाकडून सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरण योजनेतून केला जाणार आहे. या शासन निर्णय वितरणाची अचूक तारीख. कार्ड कधी मिळणार? निधी मंजूर झाला आहे, निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, कार्ड छपाई आणि वितरण प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आगामी काळात टप्प्याटप्प्याने स्मार्ट शिधापत्रिका वितरित होण्याची शक्यता आहे. नागरिकांना काय फायदा होणार? QR कोडमुळे त्वरित पडताळणी, रेशन कार्ड दुकानात माहिती सहज उपलब्ध, फाटलेल्या किंवा खराब झालेल्या कार्डची समस्या कमी, अधिक सुरक्षित व आधुनिक प्रणाली, डिजिटल सार्वजनिक वितरण व्यवस्थेला चालना. थोडक्यात काय तर महाराष्ट्रात 1.70 कोटी स्मार्ट शिधापत्रिका दिल्या जाणार. AAY, PHH आणि APL शेतकरी लाभार्थी पात्र असणार आहे. प्रत्येक कार्डावर QR कोड असेल. प्रति कार्ड खर्च ₹30.47 येणार आहे. एकूण प्रकल्प खर्च 51.79 कोटी रुपये. शासनाने 22 जून 2026 रोजी सुधारित प्रशासकीय मान्यता दिली, म्हणजे GR काढलेला आहे. वितरक प्रक्रिया लवकरच टप्प्याटप्प्याने सुरू होण्याची शक्यता आहे. हा निर्णय राज्यातील रेशन व्यवस्थेला अधिक डिजिटल, सुरक्षित